नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 1 बेलपूर येथे मी आपलं सहर्ष स्वागत करते. आजच्या या नव भारत साक्षरता अभियान 2024 अंतर्गत आमच्या शाळास्तरीय उपक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. शाळा स्तरावरती आम्ही एक उपक्रम आयोजित केलेला आहे. उपक्रमाचं नाव आहे ओटी भरू साक्षरतेची. या उपक्रमामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा कुणाच्याही धर्माला वाढवा किंवा प्रतिसाद देण्याचा आमचा हेतू नसून फक्त आणि फक्त एकच त्यामागचा उद्देश आहे, तो म्हणजे नव भारत साक्षरता अभियानाचा प्रचार आणि प्रसार. तर या उपक्रमाची पार्श्वभूमी अशी आहे की आता सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हिंदू धर्मामध्ये जी सुवासिनी स्त्री असते ती महालक्ष्मीचं व्रत करत असते आणि प्रत्येक गुरुवारी तिची स्थापना करते, मनोभावे तिची पूजा करते आणि शेवटच्या गुरुवारी तिचं उद्यापन करते. उद्यापन करताना आपण स्त्रियांना अनेक प्रकारचे वाण देत असतो. उदाहरणार्थ पुस्तक देत असतो, फळं देत असतो, फुलं देत असतो, गजरे देत असतो किंवा घरातली एखादी उपयोगी वस्तू देत असतो. परंतु आमच्या या आजच्या उपक्रमामध्ये आमचा जो हेतू आहे तो आहे नवसाक्षर भारत अभियानाचा प्रचार आणि प्रसार. आणि म्हणूनच या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही आज आमच्याकडे ज्या असाक्षर स्त्रिया शिकण्यासाठी येतात त्यांच्यासाठी एक उपक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही त्या स्त्रियांची हळदी कुंकू आणि ओटी भरण करणार आहोत. परंतु या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये, या ओटी भरण्याच्या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने कोणतीही वस्तू न देता आपल्या नव भारत साक्षरता अभियान या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक अभिनव अशी भेटवस्तू त्यांना देणार आहोत. या भेटवस्तूचं आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. या ठिकाणी आम्ही सर्व शाळेतील शिक्षकांनी अशा पिशव्या तयार केलेल्या आहेत, स्वतः शिवून घेतलेल्या आहेत त्या, आणि त्याच्यावरती चला शिकूया, साक्षर भारत घडवूया, म्हणजेच नव भारत साक्षरता अभियानाचा प्रचार आणि प्रसार कसा होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे पिशवी आम्ही त्या सुवासिनी स्त्रियांना किंवा आमच्या असाक्षर स्त्रियांना भेट म्हणून देणार आहोत. आता या पिशवीसोबतच आपण त्यांच्या ओटीमध्ये काय काय टाकणार आहोत, तर या पिशवीसोबतच आपण त्यांना देणार आहोत या ठिकाणी रोजच्या अभ्यासासाठी असलेली ही उजळणी, जेणेकरून त्याच्यातून त्या चांगल्या प्रकारे 12 खडी, 14 खडी, अंकगणित, बेरीज, वजाबाकी जो काही प्रारंभिक अभ्यास आहे एका नवसाक्षरासाठी तो सर्व अभ्यास या पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच हे छोटंसं पुस्तक आणि त्याच्या जोडीला लेखन सरावासाठी या ठिकाणी एक वही, हे पुस्तक आणि सोबत लेखनासाठी 2 पेन्सिल, रबर, शॉर्पनर असं साहित्य आम्ही त्यांना या ओटीमध्ये देणार आहोत. हे सगळं साहित्य आम्ही त्यांना या पिशव्यांमध्ये देणार आहोत आणि सांगणार आहोत की तुम्ही जेव्हा वर्गाला येणार आहात नवसाक्षरतेच्या तेव्हा ही पिशवी सोबत घेऊन यायची. याचा अर्थ काय होणार आहे की जेव्हा ते आपल्या घरातून बाहेर निघणार आहेत तेव्हा त्यांची ह्या पिशवीकडे अनावधानाने कुणाचं तरी लक्ष जाणार आहे आणि त्यांना कुणीतरी विचारणार आहे की तुम्ही कुठे चालल्या. त्यावेळी त्या स्वतःही सांगू शकतात की मी नवसाक्षर वर्गाला जात आहे, तुम्हीही या. आणि मग स्वाभाविकच अशा प्रकारच्या या आपल्या छोट्याशा उपक्रमामधून आपण हा नव भारत साक्षरता कार्यक्रम जो आहे हा पुढे नेणार आहोत, त्याचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत. बघा या ठिकाणी आम्ही ज्या पिशव्या तयार केलेल्या आहेत त्याच्यावरती नव भारत साक्षरता अभियान आणि त्याचं जे स्लोगन आहे, घोषवाक्य आहे ते आहे जन जन साक्षर. सगळ्यांना आपल्याला साक्षर करायचं आहे. अशा पद्धतीने या पिशव्यांवरती आम्ही प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वहाताने पेंटिंग केलेलं आहे. प्रत्येक पिशवीवरती थोडंसं वेगवेगळं रेखाटन या ठिकाणी केलेलं आहे. अशा पद्धतीने ही ओटी तयार केलेली आहे आणि ही ओटी आज 3रा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला आणि या गुरुवारी आम्ही त्यांना भेट स्वरूपात देणार आहोत. मी आमच्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका मॅडम यांना विनंती करते की त्यांनी ही छोटीशी ओटी या आपल्या असाक्षर भगिनींना द्यावी आणि त्यांना हळदी कुंकू करून औक्षण करावे.
स्कूल में जो भी बातें बताएंगे वो सीखना है अच्छी तरह से।